Good morning, dear students. Today we will learn a new activity on the timeline on page number 56 and 57. Many phrases are given on this timeline that shows different periods like past, present and future. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 56 अँड 57 याच्यावर कालरेषा तुम्हाला दिलेली आहे आणि या कालरेषेची माहिती आपल्याला आज पाहायची आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, यूज द फ्रेजेस ऑन द टाइमलाइन इन द गिवन सेंटेन्सेस टू मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस. कालरेषेवरील शब्दगट दिलेल्या वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. पहा, या कालरेषेवर काही तुम्हाला फ्रेजेस दिलेले आहेत, हो की नाही. सुरुवातीला आपल्याला ह्या कालरेषेचे 3 भाग असलेले दिसून येतात. पहिला भाग डाव्या साईडला आहे, लेफ्ट साईडला इन द पास्ट. मधला जो भाग आहे तो आहे ॲट प्रेझेंट आणि राईट साईडला जो भाग दिलेला आहे इन फ्युचर, हो की नाही. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळाशी संबंधित असलेले काही फ्रेजेस या कालरेषेवर दिलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण त्याची माहिती घेऊया. इन द पास्ट, मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, लाखो वर्षापूर्वी. लॉंग लॉंग ॲगो म्हणजे खूप खूप पूर्वी. मेनी इयर्स ॲगो, पुष्कळ वर्षापूर्वी. अ फ्यू इयर्स ॲगो मीन्स काही वर्षापूर्वी. लास्ट इयर, मागच्या वर्षी. मेनी डेज ॲगो, बऱ्याच दिवसापूर्वी. लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात. डे बिफोर एस्टरडे म्हणजे भूतकाळाचा परवाचा दिवस, होऊन गेलेला दिवस. येस्टरडे, काल. अ लिटल व्हाईल ॲगो और सम टाईम ॲगो मीन्स थोड्या वेळापूर्वी. पहा, आता आपल्याला हे आपण इन द पास्टचे फ्रेजेस पाहिलेले आहेत. आता इथून काय सुरुवात झालेलं आहे, ॲट प्रेझेंट. ओके. नाव और जस्ट नाव, आता. टुडे, टुडे मीन्स आज. टुनाईट, आजची घटना किंवा आजची रात्रीची घटना. नाव जस्ट, नाव और जस्ट नाव, आता. धिस वीक, चालू आठवडा किंवा चालू आठवड्यातील गोष्टी. धिस मंथ, चालू महिन्यातील. आफ्टर अ व्हाईल और लॅटर मीन्स थोड्या वेळानंतर. आता आपल्याला फ्युचरचे फ्रेजेस पाहत आहोत आपण. टुमारो, उद्या, हो की नाही. आजच्या दिवसाचा जो पुढचा दिवस असतो त्याला आपण टुमारो मीन्स उद्या. डे आफ्टर टुमारो, उद्याच्या पुढच्या दिवसाबद्दल. नेक्स्ट वीक, येणाऱ्या पुढच्या आठवड्यासाठी. आफ्टर मेनी डेज, पुढच्या येणाऱ्या दिवसाबद्दल. नेक्स्ट इयर मीन्स पुढच्या वर्षी. आफ्टर अ फ्यू इयर्स, काही वर्षानंतर. मेनी इयर्स फ्रॉम नाव मीन्स आजपासून खूप वर्षानंतर. थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाव, आजपासून हजारो वर्षानंतर. तर अशा पद्धतीने ह्या कालरेषेचे काही फ्रेजेस आपण पाहिलेलं आहे. मग पहा, या ठिकाणी तुम्हाला या कालरेषेशी असलेल्या फ्रेजशी संबंधी काही या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत. पहा, ऑन पेज नंबर 56. डायनासोर्स लिव्ड ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. पहा, या ठिकाणी कोणती फ्रेज दिलेली आहे, वापरलेली आहे, मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. आणि हे कोणता काळ आपल्याला दर्शवतो, इन द पास्ट, हो की नाही.
लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर डायनासोर्स राहत होते. हो की नाही, झालेली घटना आहे, भूतकाळाबद्दलची माहिती आपल्याला या फ्रेजपासून मिळते. नंबर 2 दिलेला आहे, लॉंग लॉंग ॲगो देर लिव्ड अ किंग. लॉंग लॉंग ॲगो मीन्स खूप खूप पूर्वी, खूप खूप वर्षांपूर्वी किंवा खूप खूप पूर्वी एक राजा राहत होता. हो की नाही, होऊन गेलेली घटना आहे, खूप वर्षापूर्वी झालेली ही घटना आहे. म्हणून या ठिकाणी आपण कोणता फ्रेज यूज केलेला आहे, लॉंग लॉंग ॲगो. ओके, तर अशाच पद्धतीने आय गेव यू अ बुक अ लिटल व्हाईल ॲगो. नेक्स्ट, आय एम बिझी नाव. ओके नाही, मी आता खूप बिझी आहे, खूप मग्न आहे किंवा खूप कामात आहे. आय विल गिव इट बॅक टू यू टुमारो. दे विल गो होम नेक्स्ट वीक. तुम्हाला काही जे वाक्य दिलेले आहेत ते या पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या काळाबद्दलची माहिती सांगणारे काही वाक्य दिलेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ऑन पेज नंबर 56 तुम्हाला काही वाक्य दिलेत, तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत. हो की नाही, सुरुवातीला मग या वाक्याला तुम्हाला या फ्रेजेसशी काय करायचं आहे, संबंध लावायचा आहे. तर त्या वाक्यासाठी कोणता फ्रेज येईल, कोणती टाईमलाईन येईल ते आपल्याला यूज करायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट सेंटेन्स गिवन हिअर, आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. येस, व्हॉट इज द आन्सर? A few years ago I was in standard first. ओके नाही, आता तुम्ही 5th मध्ये आहात, म्हणजे काही वर्षापूर्वी तुम्ही कुठे होतात, फर्स्ट स्टँडर्डमध्ये. म्हणून या ठिकाणी कोणता फ्रेज आपण वापरलो, अ फ्यू इयर्स ॲगो, काही वर्षापूर्वी. ठीक आहे, मग अशाच पद्धतीने मी तुम्हाला यांची उत्तरे सांगते, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका. सेकंड दिलेला आहे, देर वेर डायनासॉर्स ऑन द earth. There were dinosaurs on the earth millions of years ago. Okay. Third, there lived a king. Long, long ago there lived a king. Fourth, I gave you a book. Many days ago I gave you a book. Next sentence, we visited the zoo. Day before yesterday we visited the zoo. I am busy. What is the answer? I am busy now. Next, I want something to read. Answer, I want something to read today. Next, she needs water. Answer, she needs water now. Next sentence, I am drawing a picture. Answer, I am drawing a picture just now. Next sentence, school starts. Answer, school starts next week. Next sentence given here, I will give it back to you. Answer, I will give it back to you after a while. Next sentence, he is going to play cricket. Answer, he is going to play cricket today. People will land on Mars. Answer, thousands of years from now people will land on Mars. Next, we will be in college. Answer, we will be in college next year. They will go home. Tomorrow they will go home. We will grow old. We will grow old many years from now. Or many years from now we will grow old. Okay, like this
You have to write phrases in these sentences. Okay. Question number 2. Write down any 5 meaningful sentences you make. तुम्ही बनवलेली कोणतेही 5 अर्थपूर्ण वाक्य लिहा. आपण जे आता पाहिलेले आहे, तुम्हाला भरपूर या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत, तर त्यापैकी कोणतेही 5 वाक्य तुम्हाला या सेकंड क्वेश्चनमध्ये लिहायचे आहेत. थर्ड क्वेश्चन, फॉर्म पेअर्स, ट्राय टू मेक फनी सेंटेन्सेस यूजिंग द फ्रेजेस अबोव. पहा, या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जोड्या करायच्या आहेत आणि जो वरील शब्दगट दिलेला आहे तो वापरून गमतीशीर वाक्य तयार करायची आहेत. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या मदतीने किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या मदतीने कोणतेही फनी सेंटेन्सेस मजेशीर वाक्य तयार करून लिहायचं आहे. ओके. In this way, we have discussed on the timeline activity on page number 56 and 57. Okay. Now, let us watch this activity again in the form of video. Okay, children? Standard 5th subject English chapter on the timeline. Good morning, students. Welcome to E-class. Today, we will read a lesson on the timeline. Many phrases are used on the timeline that shows us different periods like past, present, and future. First, we will try to understand the meaning of these phrases in Marathi and will make proper sentences from them in English. Timeline, काळ दर्शवणारी रेषा. Millions of years ago, लाखो वर्षांपूर्वी, dinosaurs lived on the earth millions of years ago. In the past, पूर्वीच्या काळी, people used to travel on the horseback in the past. Long ago, फार वर्षांपूर्वी, long ago, there lived a king. Many years ago, अनेक वर्षांपूर्वी, our family shifted here many years ago. A few years ago, काही वर्षांपूर्वी, I was at my grandparents' home a few years ago. Last year, मागील वर्षी. Last year we went to Shimla for vacations. Last week, मागच्या आठवड्यात. Last week I was very busy. Day before yesterday, परवा. We had met him day before yesterday. Yesterday, काल. He had arranged a party for us yesterday. A little while ago, थोड्या वेळापूर्वी. I gave you a book a little while ago. Just now, नुकताच. Just now we finished our dinner. Today, आज. Today is very hot. Tonight, आज रात्री. There will be a surprise to you tonight. This week, या आठवड्यात. Maybe I will be free this week. After a while, थोड्या वेळा नंतर. We will meet after a while. Tomorrow, उद्या. Our vacations will start from tomorrow. Next week, पुढच्या आठवड्यात. In the next week, I will be at Mumbai. Many years from now, आतापासून अनेक वर्षांनी. After many years from now, man will be staying on moon perhaps. Present, सध्या. The tomatoes are very costly at present. Future, भविष्यकाळात. Maybe tomatoes will be cheaper in future. Thousands of years from now. Thousands of years from now, our planet will be destroyed due to pollution. Thank you.